नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, चिकी चिकी बूम 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 नावाचा एक मराठी ट्रेलर आलेला आहे. मराठी इंडस्ट्रीकडून हा 28 फेब्रुवारी येणारा नवीन मूवी आहे. ट्रेलर बघितल्यावर ना खूप साऱ्या गोष्टी मला डिस्कस करायच्या, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. बट त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण खूप जवळ पाच जायचं, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर आता बोलूया या मूवीविषयी. सगळ्यात आधी मी याची कास्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कास्ट खूप मोठी आहे, मी वाचूनच सांगतो तुम्हाला. तर कास्ट मध्ये आहे स्वप्नील जोशी मेन लीड मध्ये, ठीक आहे, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, ओंकार राव, नम्रता संबेराव, अभिजित चव्हाण आणि प्रियदर्शनी इंदलकर. ठीक आहे, डिरेक्टर प्रसाद खांडेकर आहे, रायटर प्रसाद खांडेकर आणि प्रथमेश शिवलकर आहे. तर हे सगळं बघताना ना एकच आठवतं की लिटरली समीर चौगुले जर सोडले तर याच्यामध्ये पूर्ण हास्याची कास्ट आहे. म्हणजे हा इनडायरेक्टली 3 तासाचा एक हास्याचा मोठा एपिसोड आहे, जो आपल्याला थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे. याआधी पण प्रसाद खांडेकरने एक मूवी डिरेक्ट केला होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी जवळपास ओंकार भोजने, नम्रता संबेराव, रोहित माने वगैरे त्या मूवीमध्ये होते. आणि इतका भंगार मूवी होता तो, इतका भंगार म्हणजे त्यातले जोक्स लिटरली हसा येत नाही असे होते. आणि या मूवीच्या ट्रेलर विषयी जर बोलायला गेलं चिकी चिकी बूम बूमच्या, तर यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले बघायला मिळतं की काही क्लासमेट्स आहे जे की एकाच म्हणजे क्लासमेट म्हणजे याचा अर्थ काय सगळ्यांनी ते समजून घेऊया. क्लासमेटचा अर्थ होतो की तो माझ्या क्लासमध्ये होतो, मी त्याच्या क्लासमध्ये, म्हणजे सेम एज ग्रुप मधले मुलं असतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण क्लासमेट्स. तर याच्यामध्ये जे लोक दाखवले गेले ना ते सांगतात की आम्ही क्लासमेट्स आहोत आणि आमचं एक रियुनियन करतो काकाच्या बंगल्यावर. रियुनियन होत आहे मित्रांचा आणि हे मित्र क्लासमेट्स आहे. बट त्यांच्याकडे बघून कुणालाच बघून असं वाटत नाही की हे क्लासमेट्स आहे, कारण प्रसाद खांडेकरचं एज ऑब्व्हियसली या दोघांपेक्षा खूप जास्त आहे. तर ते तिथे दिसतं. प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे यांचा पण एज त्यांच्यापेक्षा जास्त दिसतं. यांच्या सगळ्यांचा बाप तिथे स्वप्नील जोशी. म्हणजे काय काय विचार करून यामध्ये एज ग्रुप असे ठेवण्यात आले की हे लोक क्लासमेट वाटले, ते मला कळत नाही. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे कॉमेडी. या ट्रेलरमध्ये कॉमेडी करण्याचा जोरदार प्रयत्न केलेला आहे. प्रथमेश शिवलकरनी ते कॅरेक्टर जे प्ले केलं आहे, थोडं स्लो बोलण्याचं, अशाच टाईपचं एक कॅरेक्टर त्यांनी हास्य जत्रेमध्ये पण प्ले केलं होतं. तर त्याला बघून काही मला वाव मुवमेंट वाटलं नाही. प्राजक्ता माळीची ऍक्टिंग ॲव्हरेज वाटत आहे. प्रार्थना बेहरे ॲव्हरेज वाटत आहे. वनिता खरात आहे, तिची ते ऍक्टिंग थोडीशी ते गाण्यामध्ये ते ओव्हर ऍक्टिंग वाटत आहे. म्हणजे लिटरली या पिक्चरमध्ये कोण काय करत आहे कोणाच काय माहित नाही. आणि स्वप्नील जोशी ऑलवेज आपली सेम ऍक्टिंग, सेम फेशियल एक्सप्रेशन, सेम सगळं. म्हणजे या मूवीचा ट्रेलर बघल्यावर असं वाटतं की मराठी इंडस्ट्री कुठंतरी 10 वर्ष मागे जात आहे. मी कमेंट सेक्शन वाचवतो या मूवीच्या ट्रेलरचा. एका जणांनी कमेंट केली होती की आपल्याला मराठी इंडस्ट्री वाचवायची तर आपल्याला या मूवीला खूप सपोर्ट केला पाहिजे. वाचवायला आपण काही पण वाचवू, पण अशा प्रकारचं जर कंटेंट येत असेल, ही जी कॉमेडी त्यांनी इथे केली आहे, तो शेवटचा डायलॉग काका तो गावात वळसावाला डायलॉग आहे, ठीक आहे, शेवट एक तो बोलतोय की याचा इथे काय अर्थ स्वप्नील जोशी, तेव्हा प्रथमेश शिवलकर बोलतो जस्ट फॉर जीके. या जोकवर किती लोक हसतात मला हे कळत नाही. आणि हे जे आउटडेटेड जोक्स असतात, जे 5-10 वर्ष पहिले झालेल्या गोष्टी आहे, इव्हन तुम्ही अशी बनवा बनवीचा आजही ट्रेलर बघा, एडिटेड ट्रेलर कोणी पण केला असेल, तो 100% बेटर वाटतो याच्यापेक्षा. तो सोडा, कुठलाही मराठी मूवीचा जुना ट्रेलर जाऊन बघा, तो याच्यापेक्षा बेटरच वाटतो इन टर्म्स ऑफ कॉमेडी. ठीक आहे, मी कॉमेडी बोलतोय. क्वालिटी वाईज तर ऑब्व्हियसली थोडं इम्प्रूव्ह होईल आता, बट हे मूवी नसून एक हास्याचं स्किट आहे जे 3 तास तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मी माझ्या खूप व्हिडिओमध्ये ऑलरेडी बोललेलो आहे की आय ट्राय टू प्रमोट मराठी मूवीज. मी माझा चॅनल हिंदीवरून मराठी त्याच्यासाठीच आणलं की मी मराठी मूवीला अजून जास्त प्रमोट करू. याचा अर्थ हे नव्हता की मला खूप जास्त इन्कम येत आहे मराठीमधून किंवा काही. माझा हेच मुद्दा होता की मराठी मूवीला सपोर्ट करायचा. बट जर अशा टाईपची मूवी येणार असेल आणि या मूवीसाठी मी 300 रुपये खर्च करणार असेल तर मला कुठंच वर्थ इट वाटत नाही हा मूवी बघायला जायला. हा रिव्ह्यू करायचा आहे म्हणून मी जाईल आणि बघेल. आणि मला ते माहिती आहे ही मूवी बघितल्यावर काय होणार आहे. डिसअपॉइंटमेंट शिवाय या मूवीला बघून काहीच मिळणार नाहीये. तरी मी हा मूवी बघेल आणि तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू सांगेल. बाकी बघा, इथे ब्लेम ॲक्टर लोकांचा नाही आहे, ठीक आहे. प्रथमेश शिवलकर आणि रोहित माने मी यांना बिलकुल याच्यात पकडत नाही, कारण ते दोघं आत्ता इंडस्ट्रीमध्ये आलेले आहे. ऑलरेडी त्यांनी खूप काम केलं असेल, बट त्यांना आत्ता मूवी मिळत आहे. तर मला वाटतं की ते एक्सप्लोअर करतात, त्यांचं ठीक आहे. मी जस्ट छावाची तिकीट केली, मी तुम्हाला सांगतो लिटरली 750-800 रुपयाच्या वर तिकीट गेलेली आहे, ठीक आहे, छावाची त्या दिवशीची. आता तुम्ही खरंच विचार करा, एक साधारण व्यक्ती जो 8,000-10,000 कमवतो, फॅमिली चालवतो, त्याला जर मूवी बघायचा असेल, मी 2 जणांची केली, ठीक आहे, मी आणि वाई, तर जवळजवळ 800 गेला. तिथे गेल्यावर पण 200-300 खर्च होतो. 100 रुपये पेट्रोल पकडा, 100 नाही 50 रुपये तर पकडा. टोटल मूवी गेला 1200-1300. आता मला सांगा, ज्या व्यक्ती 8,000-10,000 रुपये कमवतो जो व्यक्ती, त्याच्या घरी जर 4 लोक असते, ऑब्व्हियसली 4 लोकांचे तिकीट लागेल, किती होईल? 2,000 पकडून झालो, ठीक आहे, 2,200 रुपये. म्हणजे तुम्ही विचार करा, एक मूवी पाहायसाठी त्यांना जर 4
व्यक्तींना 2200 रुपये लागत असेल तर त्या मूवीची किंमत किती मोठी आहे. आणि जर तेवढे पैसे ऑब्व्हियसली या मूवीची तेवढी प्राइस नाही राहणार तिकीट्सची, बट स्टील 300 रुपये तर राहील. एवढे पैसे देणं तुम्हाला वर्थ इट आहे का जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा आउटपुट बघता. याच्यापेक्षा लोक एखाद्या मॉलमध्ये जाऊन फिरून येतील, घेणार त्याही नाही बट स्टील ते फिरून तर येतील, ॲटलीस्ट शॉप बघतील. म्हणजे लोक काही पण करू शकतात, बट एवढे पैसे देण्याही पहिले थोडाफार विचार करायला हवा. आणि डिरेक्टर लोकांनी पण अशा मूवी बनवताना थोडा विचार करायला हवा की आपण जे आउटपुट देतोय ते लोकांना आवडेल की नाही आवडेल. आणि प्रसाद खांडेकरसाठी मी एवढंच म्हणेल की माझी खरंच रिक्वेस्ट आहे, प्लीज अशा टाईपच्या मूवीज याच्यानंतर न करता थोड्या वेगळ्या मूवी करा. तुम्ही खूप चांगले रायटर आहात, मला माहिती आहे. मी तुमचे खूप सारे स्किट बघितले आहे आणि हे तरी मी तुमच्याकडून एक्सपेक्ट नाही करत. ऑब्व्हियसली चांगल्या गोष्टी एक्सपेक्ट करतो, तर होप सो तुम्ही पुढच्या वेळेस काहीतरी नवीन घेऊन याल आणि जास्त आनंद मिळेल आम्हाला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हो प्लीज माझ्या आवाजाला थोडं इग्नोर करा बिकॉज तो बसला आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. छत्रपती शिवाजी महाराज की जय.